All are connected? Okay, we will wait. Okay, the slide is shared to all. Everyone visible this slide? Have you visible all of Yes, them? ma'am. Okay, so we will wait for a minute because this topic is going to be vast and it is not going to be easy to understand. So we will take it easy. समजणार नाही कारण ह्याच्या मागचं कारण असं आहे की याच्यामध्ये खूप सारे नवीन शब्द आहेत सॉइलचे जे ऑर्डर्स आहेत सब ऑर्डर्स आहेत ओके त्याच्यानंतर सिरीज आहेत ग्रुप्स आहेत these are nothing but the taxonomical classification. Okay, so new introduction to you all. The soil having a very vast classification, and we need to know only those classification which is very important to you only. Okay, for this semester, and of course, whole and soul, all soil science means all type of soils are going to be clear to you all. ओके म्हणजे मला काय म्हणायचंय की सॉइल सायन्स मध्ये जेवढ्या सॉइलचे टाईप आहेत ओके त्यातले जेवढे महत्वाचे टाइप्स आहेत तेवढे जरी तुम्हाला सध्या क्लिअर झाले तरी तुम्हाला सफिशियंट आहे ओके यू शुड नो ओनली द हिस्ट्री हाऊ दिस क्लासिफिकेशन गेट आउट ऑफ ओके तर सॉइल सायन्सचं क्लासिफिकेशन कसं बाहेर आलं किंवा त्याच्यामध्ये कोणते रिसर्च झाले आणि कोणी केले हे एवढं जरी आपल्याला ह्याच्यातून जरी कळालं तरी सफिशियंट आहे ओके सो सेरिझोम्स वगैरे जे आता मी नावं घेते सेरिनोझिम्स त्याच्यानंतर सेरिनोझम त्यानंतर अल्पिन नंतर खूप सारे असे सॉइल्स आहेत विच आर नोन ॲज अ ग्रेट सॉइल ग्रुप ओके तर ग्रेट सॉइल ग्रुप्स मध्ये आहेत पण त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स हे लोकल झोन ओके लोकल झोन आणि त्याच्यामध्ये जे असणारे व्हेजिटेशन आहे त्याच्यामुळे त्याला ते कॅरेक्टरिस्टिक्स आलेले आहेत ओके टुडे वी आर गोइंग टू सी ओनली फॉर आवर झोन ओनली म्हणजे एशिया खंडामध्ये जेवढ्या सॉइल्स प्रोफाईल्स असणार आहेत तेवढा सॉइल प्रोफाईलचा आपण काय करणार आहे थोडासा विचार करणार आहे बिकॉज आवर झोन कम्स अंडर येस आपला जो झोन आहे किंवा तो जो एशिया खंड जो आहे तो मोस्टली कोणत्या याच्यामध्ये येतो क्लायमॅटिक झोन मध्ये येतो सांगू शकाल कोणी दिस इज अन व्हेरी जनरल नॉलेज टू ऑल की आपला एशिया खंड जो आहे तो कोणत्या झोन मध्ये म्हणजे आपण काही बर्फाळ एरियामध्ये पडत नाही टेम्परेट कोणी सांगू शकाल टेम्परेट आहे का ट्रॉपिकल आहे टेम्परेट आहे की ट्रॉपिकल आहे आय थिंक सो आपल्याकडेच असं 3 सीझन्स होतात ओके सो त्याच्यामध्ये डेझर्ट झोन पण आहे पण तो झोन आपल्यामध्ये येत नाही एशिया खंडामध्ये जेवढे एशिया खंडामध्ये किती एशियन कॉन्स्टिट्युएंट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी झोन्स एशिया खंडामध्ये किती झोन आहेत म्हणजे मला म्हणायचं किती कंट्रीज कन्सिडर केले जातात एशिया खंडामध्ये एशिया कॉन्स्टिट्युएंट मध्ये कॉन्टिनेंट मध्ये सॉरी येस किती खंड आहेत
7 खंड आहेत मॅम. सो इट्स अन 7 खंड आहेत. सार्क बरोबर ना? सार्क येते ना? सार्क काय फुल फॉर्म सांगू शकाल कोणी? थोडस जनरल नॉलेज याच्यावरून पण तुम्ही घेऊ शकता. तर पुन्हा परत एकदा येतो की आपलं जे क्लायमॅटिक झोन आहे किंवा आपण जे एशिया खंड आहे, तो बऱ्यापैकी ट्रॉपिकल झोन्स मध्ये येतो. डेझर्ट झोन पण आहे त्याच्यामध्ये, पण डेझर्ट झोन हा गल्फ कंट्रीज मध्ये कन्सिडर केला जातोय. म्हणजे गल्फ जो आहे तो आपल्यामध्ये या एशिया कॉन्स्टिट्युएंट मध्ये त्याला कन्सिडर केलं जात नाहीये. साऊथ ईस्ट एशिया आपण त्याला म्हणतो. साऊथ ईस्ट एशिया म्हटल्यानंतर तो जो गल्फ एरिया म्हणजे अरेबियन एरिया जो आहे तो पूर्णपणे टेम्परेट मध्ये जातोय, पण तो आपण काय करत नाही आपल्या ह्याच्यामध्ये ह्या म्हणजे रिजनल आणि पर्टिक्युलर त्याच्या सॉइलच्या ह्याच्यासाठी आपण तो काय करत नाही, ह्याच्यामध्ये घेत नाही. पण एशिया खंडामध्ये टोटल 7 कंट्रीज त्याच्यामध्ये आपण घेतो, म्हणजे सार्क कंट्रीज आहेत. साऊथ ईस्ट एशिया, त्या सार्कचं पूर्ण मला काय करायचं एलोब्रेशन करून सांगायचं आहे लेक्चर संपेपर्यंत. ठीक आहे. सो बघूयात किती जण मला तेवढं उत्सुकतेने सांगतायत किंवा ते एक जनरल नॉलेज म्हणून सांगतायत, ते मला बघायचं आहे. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. सॉइलचा जो झोन आपण आता बघणार आहे तो पर्टिक्युलर आपल्या इंडियासाठी जो आहे तोच आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, स्टडी करणार आहे. कारण का आपल्याला बऱ्यापैकी इंडियन झोन्स मध्ये जे सॉइल किंवा क्लायमेट आहे ते आपल्याला माहित आहे. ओके. सो खूप व्हेरिएशन असतात. जसं क्लायमेट आहे, जसं पॅरेंट मटेरियल आहे आणि जसं व्हेजिटेशन आहे, तशा पद्धतीनं माती ही मोल्ड होत असते. ओके. सो आपण मागच्या वेळेस 2 सिस्टीम बघितल्या होत्या क्लासिफिकेशनच्या. तर त्याच्यामध्ये पहिली होती ती जी म्हणजे अर्ली सिस्टीम होती, जी की बिफोर क्रायसिसच्या आधी ती आपण काय करत होतो त्यांचा फॉलोअप घेत होतो. पण व्ही टॉकोचेव, who is known as a father of soil science, of course, I would like to elaborate this V.V. Tokachev now. Not now. I will send you one PDF file, so you should know the elaboration of this also. So um, why he is known as a father of soil science? Because all characteristics which defines the soil by its genetic characteristics. Genetic characteristics म्हणजे काय, की ज्याचा जो बेस आहे, ज्याचा जो उगम आहे, म्हणजेच काय पॅरेंट मटेरियलचा त्याच्यामध्ये कन्सिडरेशन केलेलं आहे, अशा कॅरेक्टरिस्टिक्सचा आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फॉलोअप केलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये ते कन्सिडर केले असल्यामुळं आपण त्यांचं काय घेतो, त्या सिस्टीमचा आतापर्यंत म्हणजे आता जे रिसर्च आपण घेतोय किंवा वेगवेगळ्या प्रोफाईलचा आपण सॉइल स्टडी करतोय, त्या सॉइल स्टडी मध्ये आपण ह्या ग्रुप्सचा किंवा ह्या क्लासिफिकेशनचा आता सुद्धा आपण काय करतोय, फॉलोअप करतोय किंवा त्याचा वापर करत आहे. ओके. सो विविध डॉक्यूचे जे जेनेटिक सिस्टीम आहे, जेनेटिक सिस्टीम मध्ये 3 आपण काय केलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण 3 झोनॅलिटी कॉन्सेप्ट आपण काय केले बघितलेली आहे. झोनॅलिटी कॉन्सेप्ट याच्यामध्ये मेनली 3 ग्रुप्स किंवा 3 ऑर्डर्स आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. ओके. विच इज डिपेंड्स ऑन सॉइल फॅक्टर्स. ओके. सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स. सॉइल फॉर्मिंग फॅक्टर्स म्हणजेच काय, जेनी इक्वेशन. यू हॅव टू कन्सिडर दिस जेनी इक्वेशन. जेनी इक्वेशन मध्ये जे जे फॅक्टर्स आहेत ते त्यांचा काय केलेला आहे, ह्या कॉन्सेप्ट मध्ये वापर केलेला आहे. सो 3 स्टेजेस मध्ये ऍक्च्युअल मला काय म्हणायचंय, ऍक्च्युअल ते ऑर्डर्स नसून त्या काय आहेत, स्टेजेस आहेत. सॉइलच्या काय आहेत, स्टेजेस आहेत. बघायला गेलं तर झोनल इज नथिंग बट अ नॉर्मल स्टेज. ओके. इंट्राझोनल इज नथिंग बट अ ट्रान्झिशनल. ट्रान्झिशनल म्हणजेच काय, की दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणजेच काय, ती सॉइल पूर्णपणे डेव्हलप पण नाहीये आणि अर्धीही काय नाहीये, ती म्हणजे ती पूर्ण बेस पण नाहीये. म्हणजे काय, त्याच्यामध्ये नुसतं पॅरेंट मटेरियल आणि त्याच्यावरती थोडासा थर, अशी सुद्धा स्टेज नाहीये. म्हणजे काय, ही मधली स्टेज आहे. म्हणून त्याला आपण ट्रान्झिशनल स्टेज असं पण म्हणू शकतो. ओके. किंवा त्याला आपण म्हणतो इंट्राझोनल
इंट्राझोनल ऑर्डर किंवा त्या झोनॅलिटी कॉन्सेप्ट मधला एक मॉडिफिकेशन असं म्हणूया. ठीक आहे. त्याच्यानंतर अझोनल किंवा ऍबनॉर्मल म्हणजेच काय, ती सॉइल पूर्णपणे डेव्हलप झालेली नाहीये. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये पॅरेंट मटेरियल आणि पॅरेंट मटेरियलच्या अभाव असणारं थोडासा लेअर, अशा सॉइलला आपण ऍबनॉर्मल सॉइल असं म्हणतोय. म्हणजेच काय, ह्या 3 कॉन्सेप्ट मध्ये जर बघायला गेलं तर झोनल मध्ये जर बघायला गेलं त्याच्यामध्ये सॉइल प्रोफाईल वेल डेव्हलप आहेत. ओके. सॉइल प्रोफाईल वेल डेव्हलप आहेत म्हटल्यानंतर तिथं काय असणार आहेत, इट रिफ्लेक्ट्स द कंडिशन्स, क्लायमॅटिक कंडिशन. म्हणजेच काय, तिथं जे क्लायमेट आहे त्या क्लायमॅटिक कंडिशन्सना काय करते, ते त्याचं क्लायमॅटिक कंडिशन्सना बरोबरीनं, म्हणजे जे क्लायमॅटिक कंडिशन आहे तशी सॉइल तिथं काय झालेली आहे, डेव्हलप झालेली आहे. आणि it reflects the influence. It reflects the influence of climate and vegetation. These only difference due to parent material are rendered subordinate by. याच्यामध्ये आपण पॅरेंट मटेरियल कन्सिडर केलेलं नाहीये, कारण का कन्सिडर केलेलं नाही किंवा याच्यामध्ये घेतलेलं नाहीये. याच्या मागचं कारण असं आहे की जर बघायला गेलं तर ही पूर्णपणे वेल डेव्हलप सॉइल आपण म्हटलेलं आहे. ओके. वेल डेव्हलप सॉइल म्हणजेच काय, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, एरिया वाईज डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. म्हणजेच काय, वेल डेव्हलप प्रोफाईल आहे म्हटल्यानंतर ऑफकोर्स त्याच्यामध्ये पॅरेंट मटेरियल आपल्याला म्हणजे आपण कन्सिडर, म्हणजे त्यावेळेस ते म्हणजे ह्या कॉन्सेप्ट जेव्हा डेव्हलप झाली तेव्हा ह्या कॉन्सेप्टचं म्हणजेच काय, की काही कॉन्सेप्ट्सना लिमिटेशन फॅक्टर्स आहेत. ओके. म्हणजेच काय, आपल्याला प्रश्न पडलाच असणार ना, की बाबा झोनल आहे म्हणजे वेल डेव्हलप प्रोफाईल्स आहेत, वेल डेव्हलप सॉइल आहे, बरोबर. मग हे फॅक्टर का कन्सिडर केलेलं नाही, बरोबर. इट्स अ लिमिटिंग फॅक्टर. म्हणजेच काय, कोणतंही एखादं थिअरी, कोणतीही एखादी थिअरी जर अस्तित्वात आली किंवा कोणतंही आपण आजपर्यंत केलेल्या एक्सपेरिमेंट मध्ये किंवा आजपर्यंत आपण लॅबोरेटरीमध्ये जेवढे एक्सपेरिमेंट केलेले आहेत, प्रत्येकाला काय आहेत, काहीतरी लिमिटेशन फॅक्टर्स आहेत. जसं की आपण स्टोक्स लॉ बघितलेले, स्टोक्स लॉला सुद्धा काय आहेत, थोडे लिमिटेशन्स आहेत. तसंच ह्या कॉन्सेप्टला पण काय आहेत, लिमिटेशन फॅक्टर आहे. काय की झोनल कॉन्सेप्ट आपण बघितलं तर झोनल कॉन्सेप्ट मध्ये फक्त क्लायमॅटिक आणि व्हेजिटेशन झोन. सो झोनल कॉन्सेप्ट किंवा नॉर्मल कॉन्सेप्ट मध्ये सगळेच किंवा जेनी इक्वेशनचे जेवढे फॅक्टर्स आहेत तेवढे कन्सिडर केलेले आहेत. हा एक त्याचा काय आहे, ड्रॉबॅक किंवा त्याला आपण लिमिटेशन्स म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय, पॉसिबिलिटीज असू शकतात की पॅरेंट मटेरियलचं पण त्याच्यामध्ये कन्सिडरेशन असणं गरजेचं आहे, पण ते त्यावेळेस काय केलं नाही, त्याचा उल्लेख किंवा त्याच्यामध्ये ते कन्सिडर केलं नाही. ओके. So this was a limitation factor for all those कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर आपण जे इंट्राझोनल बघितलेला आहे, त्याच्यामध्ये झोनल कॉन्सेप्ट मध्ये लॅटराइट सॉइल, फोकझोल सॉइल, रेड सॉइल, these soils are considered as a zonal. Okay. Considered under zonal and it has सब ऑर्डर अँड ग्रेट सॉइल ग्रुप्स. आता हे जे मी सांगते सब ऑर्डर, ग्रेट सॉइल ग्रुप्स, ही टॅक्झॉनॉमिकल काय आहे, ऑर्डर्स आहेत. म्हणजे टॅक्झॉनॉमिकल त्यांची सिक्वेन्स आहे. ओके. टॅक्झॉनॉमिकल सिक्वेन्स. आणि जी टॅक्झॉनॉमिकल सिक्वेन्स आपण काय करणार आहे, हा कॉन्सेप्ट झाल्यानंतर आपण तो बघणार आहे. ओके. सो जे लॅटराइट सॉइल आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे डिफरन्स आहेत. आता जे फेजेस आहेत किंवा ते जे स्टेजेस आहेत सॉइलच्या किंवा त्याच्यावरचे जे टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टीच्या काय केलेलं आहे, नॉलेज डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. ज्यांना कोणाला करायचं
नसेल, ऐकायचं नसेल तर त्यांनी प्लीज इथून काय करा, एक्झिट व्हा. कोणालाही अजिबात फोर्स करणार नाही की बाबा तुम्ही माझं लेक्चर ऐका. ओके. प्रेझेंटीचं आणि ह्याचं काही टेन्शन घेऊ नका, बिकॉज आजपर्यंत मी कोणाला शॉर्ट ऑफ लावलेला नाहीये, बिकॉज त्यांच्या जवळ हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे का, तर बघायला गेलं तर सगळ्यात डिफिकल्ट आहे, पण याच्यामध्ये फक्त तुम्हाला सॉइल ऑर्डर हाच त्याच्यामध्ये पॉइंट आहे, बाकी दुसरं काही याच्यामध्ये शिकवलेलं नाही. पण ते पॉइंट ऑर्डर कुठून आली, कशी आली, का घेतली, हे आपल्याला समजण्यासाठी आपल्याला मुळात त्याचा बेस समजणं गरजेचं आहे. आणि प्लीज बॅकग्राऊंड व्हॉइस बंद करा. ज्यावेळेस मी विचारेन त्यावेळेसच तुम्ही काय करा, ओके. शुड आय स्टार्ट नाव? कोणाला काय आहे अडचण अजून? एक लक्षात घ्या, हा जेवढा वेळ टॉपिक चालेल तेवढा वेळ. तुम्ही जितकं डिस्टर्ब कराल तितका वेळ आज वाढणार. मी आज संपवल्याशिवाय अजिबात संपवणार नाहीये लेक्चर. शुड आय स्टार्ट? आर यू रेडी टू हिअर? घ्यायचंय की नाही का? आय शुड स्किप दिस टॉपिक? नक्की घ्यायचंय? ऑल स्टुडंट हॅव टू रिस्पॉन्स Yes, मी. ma'am. Yes, ma'am. आर यू Yes, ma'am. Yes, ma'am. आर यू अटेंटिव्ह? मला अजिबात डिस्टर्बन्स नाही पाहिजे. मध्ये मी ज्या वेळेस विचारेन त्यावेळेसच सगळ्यांनी बोलायचंय. आणि कोणाला जर काही समजत नसेल ना तर मध्ये विचारत जा, ऐकत जाऊ नका. यू आर नॉट अन डॉंकी किंवा तुम्ही शिप नाही आहात. शिप म्हणजे काय माहित आहे ना? यू आर नॉट अ शिप. मेंढर नाही आहेत तुम्ही. समजत नसेल तर बोलत जा मध्ये. Okay, so let's start with the next point, that is intrazonal and transactional. Of course, जसं मी पहिल्यांदा सांगितलं होतं की
सॉइलच्या स्टेजेस नुसार आपण काय केलेलं आहे, ह्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर इंट्राझोनल स्टेज म्हणजे काय, ऑफकोर्स दे आर नॉट वेल डेव्हलप प्रोफाईल, वेल डेव्हलप हॉरिझॉन्स त्याच्यामध्ये नाही आहेत, बट these soils are not beginning also. म्हणजे काय, त्याच्यामध्ये पॅरेंट मटेरियल म्हणजेच काय, लगेच खडक आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येणार नाहीत, पण त्याच्यावरती काही हॉरिझॉन सुद्धा डेव्हलप झालेल्या आहेत. म्हणजेच काय, ती ट्रान्झिशनल स्टेज मध्ये आहे. म्हणजेच काय, नॉट वेल डेव्हलप but also not at beginning stage, means it is not also at early stage. Okay, that's why some of these soils are considered under intrazonal and transitional phase. Okay, here the characteristics like local conditions and tropical topography or a slope, and also parent material is going to be considered in this halomorphic, hydromorphic. Okay, some of the zones, some of the area, okay, like coastal areas, then some of the arid area, or some everywhere the climatic condition is not equal or equilibrium. Okay, everywhere where whenever you go, some difference you will find out. Okay, की तुम्हाला थोडासा त्याच्यामध्ये डिफरन्स दिसणार आहे क्लायमॅटिक कंडिशन्स मध्ये. वाय इज दिस इज शो? येस, क्लायमॅटिक कंडिशन मध्ये तुम्हाला व्हेरिएशन का दिसतं? वाय इट इज सो? नाव इट इज जॉग्राफिकल पार्ट. का तुम्हाला व्हेरिएशन दिसते? येस, क्लायमॅटिक कंडिशन मध्ये व्हेरिएशन का दिसतं? की एकाच ठिकाणी जर बघायला गेलं तर आपल्याला तिन्ही सीझन सापडतात. म्हणजेच काय, आपल्या इंडियन झोन मध्ये जर बघायला गेलं तरी आपल्याला तिन्ही कंडिशन्स आढळून येतात. काही ठिकाणी बर्फाळ एरिया आहे, काही ठिकाणी डेझर्ट आहेत, म्हणजे वाळवंट आहे. काही ठिकाणी जर बघायला गेलं तिन्ही सीझन्स आपल्याला आढळतात. काही ठिकाणी बघायला गेलं तर नुसताच पाऊस आहे भरपूर. तर हे सीझन्स आपल्यामध्ये का दिसून येत आहेत? Anyone know this reason? आता ह्याचा आणि आपल्या इंट्राझोनल बरोबर काय संबंध आहे हेही तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. पटकन बोलायचं आहे, येत नसेल तर येत नाही म्हणून सांगायचं. Can we टेम्परेचर, say vegetation. we are lying on equator? We are lying on equator or above equator? Can we say like this? अरे, पृथ्वीच्या जो मध्य आहे किंवा त्याला आपण इक्वेटर असं म्हणतो, त्या इक्वेटर मध्ये आपण येतो का? का इक्वेटरच्या अभाव आपण आहे? सो काही जनरल नॉलेज सुद्धा इक्वेटर मध्ये असल्यामुळे हे तीन सीझन दिसत आहेत. का पृथ्वी गोल फिरतीये म्हणून आपल्याला सीझन्स दिसत आहेत? सीझन्स का येतात? प्रेशर का क्रिएट होतो कमी दाबाचा? पृथ्वी सूर्याभोवती गोल फिरते म्हणून. बर, आणखी? लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड का हे पण आहे. बर, ठीक आहे. आणखीन काय रिझन सांगू शकता? क्लायमेट्स व्हेरिएशन का दिसतं आपल्याला? काय? टेम्परेचर व्हेरियस असतात त्यामुळे. अरे हो, पण ते व्हेरिएशन असते, मग कशामुळे येते व्हेरिएशन? ऑफकोर्स पृथ्वी ही गोल फिरत असते, स्वतःभोवती पण फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपण कुठे आहे? अबाव द इक्वेटर वी आर लाईंग. आवर जो कॉन्स्टिट्युएंट आहे, म्हणजे आपण जे एशिया खंड आहे, तो पूर्ण इक्वेटरचा अभाव आहे. आणि इक्वेटरचा अभाव जर बघायला गेला तर तिथं सगळे सीझन्स, म्हणजे काही ठिकाणी बर्फाळ एरिया आहे, पण काही ठिकाणी सुद्धा काय आहे, पूर्ण डेझर्ट एरिया आहे. काही ठिकाणी जर बघायला गेले हे तिन्ही सीझन्स आहेत. तर अबाव द इक्वेटर वी गॉट द सीझन्स, ओके, बट बिलो द इक्वेटर अंटार्क्टिका
हॅव यू नो अबाउट अंटार्क्टिका? तर अंटार्क्टिका जर बघायला गेलं तर तिथं पूर्णपणे काय आहे, बर्फ आहे. तिथं कोणतेही तिन्ही सीझन्स तुम्हाला आढळणार नाहीत, बरोबर. तर हे काही रिझन्स आहेत की त्याच्यामध्ये क्लायमॅटिक व्हेरिएशन आपल्याला येत असतं. आणि क्लायमॅटिक व्हेरिएशन हे सारखं चेंज होत असतं, आणि सारखं चेंज होत असल्यामुळं आपल्याला जे व्हेजिटेशन आहे त्याच्यावरती जे कव्हर आहे ते कव्हर सुद्धा काय होत असतं, चेंज होत असतं. आणि इक्वेटर पृथ्वी जेव्हा फिरत असते तेव्हा सुद्धा ह्या जे जमिनीमध्ये सुद्धा काय होत असतात, चेंजेस होत असतात. म्हणजेच काय, तुम्ही जर म्हणत असाल की हे हॉरिझॉन्स डेव्हलप होत आहेत, तर अर्थच्या ज्या जमिनी आहेत त्या सुद्धा चेंज होत असतात. नकळत ते आपल्याला समजून येत नाही. तर त्याच्यामध्ये हे काय आहेत, ते आतून जे प्रक्रिया होत असते पृथ्वीमध्ये, त्या पृथ्वीमध्ये प्रक्रिया होत असल्यामुळं त्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती सुद्धा काय होत असते, चेंज होत असते. म्हणूनच आपल्याला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर क्लायमॅटिक कंडिशन्स तर फॅक्टर्स अफेक्ट करतायत, पण त्याच्यामध्ये पॅरेंट मटेरियल का अफेक्ट करते की त्याच्यामध्ये जे त्याला आपण काय म्हणतो बरं, टेक्टॉनिक लेअर ज्याला म्हणतो. टेक्टॉनिक लेअर म्हणजे काय, की त्या लेअरला काय आहे, डिस्टर्बन्स आहे. म्हणजे काय, अर्थक्वेक ज्याला म्हणतो आपण, की खूप अर्थक्वेक आपण ज्याला म्हणतो, अर्थक्वेक येतं म्हणजेच काय की आपल्याला त्या जाणवतात, पण अर्थक्वेक पेक्षाही जमिनीमध्ये हालचाली होत असतात. त्या हालचालीमुळे पण काय होतं, काही सॉइल प्रोफाईल्स ह्या इंट्राझोनल किंवा ट्रान्झॅक्शनल कंडिशन मध्ये सुद्धा येतात. आणि काही स्टेजेस मध्ये अझोनल म्हणजेच काय, ऍबनॉर्मल सॉइल मध्ये पण येतात. पण ते आपल्याला जाणवून येत नाही जोवर ते आपण सगळ्या प्रोफाईल्स ओपन करून बघत नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्लोप कन्सिडर केलेला आहे. म्हणजेच काय, जर उथळ भाग असेल, म्हणजेच काय, जिथं स्लोप म्हणजे काय, जिथे हिली रिजन आहे तिथं तुम्हाला लगेच पॅरेंट मटेरियलच सापडणार आहे. काही वरच्या लेयर्स डेव्हलप झालेल्या दिसतील का, नाही दिसणार. म्हणजेच काय, ह्या स्टेजमध्ये सुद्धा सॉइल असते. मग तिथली जी कंडिशन आहे, हॅलोमॉर्फिक म्हणजेच काय, की त्याच्यामध्ये साल्ट कंटेंट, मग त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आले, त्याच्या सोडियम कंटेंट आलं, न्यूट्रल सोल्युबल सॉल्ट्स आले. तर हे सोल्युबल सॉल्ट्स काही ठिकाणी जास्त प्रमाणात असतात, बरोबर. का, तर तिथं ती कंडिशनच तशी आहे. त्याच्यानंतर हायड्रोमॉर्फिक म्हणजे काय आणि कॅल्सिमॉर्फिक म्हणजे काय. हायड्रोमॉर्फिक इज नथिंग बट वॉटर कंडिशन, म्हणजे जिथं फ्लड कंडिशन्स किंवा तिथं पाणी हे स्टॅग्नंट अवस्थेमध्ये राहतं, अशा कंडिशन्स मध्ये आपण त्याला हायड्रोमॉर्फिक असं म्हणतो, बरोबर. आणि कॅल्सिमॉर्फिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण काय आहे, अतिरिक्त आहे. अशा कंडिशन्सना आपण कॅल्सिमॉर्फिक असं म्हणत असतो. ठीक आहे. तर असे पण काही सॉइल्स आहेत की ज्या त्याच्यामध्ये येतात. ओके. अझोनल किंवा ॲबनॉर्मल कंडिशन आहे, त्याच्यामध्ये टाइम फॅक्टर इज ऑल्सो अ लिमिटिंग टू प्रोड्यूस फुल्ली डेव्हलप्ड सॉइल. ओके. आता जसं मी सांगितलं की व्हेरिएशन काय येतं, क्लायमॅटिक व्हेरिएशन आहे, आणि जमिनीमध्ये होणाऱ्या हालचालीमुळे सुद्धा काय आहेत, काही गोष्टी डेव्हलपमेंट मध्ये येत आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्याच हॉरिझोन्स त्याच्यामध्ये दिसत नाहीत. मग पर्टिक्युलरली पॅरेंट मटेरियल झाल्या आपल्याला वरची मातीचा थर दिसतोय. ओके. अशा मात्या म्हणजे अशा स्टेजच्या मात्या आपण कशामध्ये केल्यात, अझोनल किंवा ॲबनॉर्मल सॉइल मध्ये त्यांना आपण कन्सिडर केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टाइम फॅक्टर हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये ॲल्युअल सॉइल सगळ्यात महत्वाचा आहे. ॲल्युअल सॉइल आर कन्सिडर ऍज ॲबनॉर्मल किंवा अझोनल सॉइल. म्हणजेच काय, ती माती कुठून तरी वाहून आलेली आहे. ओके. आणि ती कुठल्या तरी दगडावरती जाऊन साचलेली आहे. ओके. अशा सॉइल्सना आपण काय म्हणतोय, ॲल्युअल सॉइल. ॲल्युअल सॉइल ह्या नॉट वेल डेव्हलप, म्हणजेच काय, दीज सॉइल्स आर कन्सिडर ऍज अ अझोनल सॉइल. म्हणजे अझोनल स्टेज मध्ये ती सॉइल कन्सिडर केली जाते. ठीक आहे. सो याच्यामध्ये काही लिमिटेशन फॅक्टर्स आहेत, जे की लिमिटेशन फॅक्टर्स जेव्हा आपण ते कॅटेगरीज बघू, सगळ्या कॅटेगरीज म्हणजे टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज आपण बघू, म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्डर आली, सब ऑर्डर आली, सब ग्रुप्स आले, त्यावेळेस तुम्हाला हे लिमिटेशन फॅक्टर्स कळणार आहेत की बाबा ह्याच्यामध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक्स घेतलेले आहेत, कोणते नाही घेतलेत, ते आपण बघूया. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला झोनल आणि इंट्राझोनलचे काही ऑर्डर्स दिलेत, सब ऑर्डर्स दिलेत.
त्याच्यामध्ये सॉइल्स ऑफ कोल्ड झोन्स, लाईट सॉइल ऑफ एरिड झोन्स, त्याच्यामध्ये डार्क कलर सॉइल्स ऑफ सेमी एरिड, सब ह्युमिड अँड ह्युमिड ग्रासलँड. ओके, सॉइल फॉरेस्ट ग्रासलँड. त्याच्यानंतर लाईट कलर पोडझोलाइज्ड सॉइल ऑफ टिम्बर्ड रिजन. लॅटराइट सॉइल्स ऑफ फॉरेस्टेड वॉर्म टेम्परेट अँड टेम्परेट आणि काय आहे त्याच्यामध्ये टेम्परेट अँड ट्रॉपिकल रिजन. ओके, टेम्परेट अँड ट्रॉपिकल रिजन, त्याच्यामध्ये ती स्लाइड कट झालेली आहे. ओके, तर ह्या सब ऑर्डर्स आहेत, त्याच्यामध्ये ग्रेड ग्रुप्स आहेत. ओके, मग हे जर बघाय सब ऑर्डर जर बघायला गेले तर हे पूर्णपणे क्लायमॅटिक कंडिशन्स वरती आधारित आहेत. बघितलं तर सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये क्लायमॅटिक कंडिशन्स वरून सॉइल डेव्हलप झालेल्या दिसते. आणि इंट्राझोनल मध्ये बघायला गेलं तर सब ऑर्डर कशा आहेत की त्याच्यामध्ये तीनच प्रकार पडलेत, हॅलोमॉर्फिक, हायड्रोमॉर्फिक अँड कॅल्सिमॉर्फिक. ओके, मग ह्या तीन प्रकारच्या पर्टिक्युलर पॅरेंट मटेरियल त्याच्यामध्ये पॅरेंट मटेरियल तर आहेच, पण त्याच्यामध्ये लोकल कंडिशन ही फार महत्वाची काय केलेली आहे, कन्सिडर केलेली आहे. ओके, सो दिस इज नथिंग बट अ डॉकोचेफ जेनेटिक सिस्टीम. तर त्याच्यामध्ये लिमिटेशन फॅक्टर्स मी काय सांगितलं होतं की सगळेच जेन इक्वेशन आपण झोनल मध्ये का कन्सिडर केलेलं नाही, तो एक लिमिटिंग फॅक्टर आहे. ओके, बाकीच्या सिस्टीम मध्ये सगळ्याच प्रॉपर्टीज काय केलेले आहेत, म्हणजे ऑर्डर मध्येच म्हणजे ग्रेड ग्रुप म्हणजे हायर लेवल आणि लोअर लेवल. आता हे जेव्हा मी तुम्हाला टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज ज्यावेळेस सांगेन त्यावेळेस तुम्हाला ह्याच्यातले लिमिटेशन फॅक्टर्स पण काय करत जाईल, क्लिअर करत जाईल. ठीक आहे, हॅव यू अंडरस्टूड अप टू दिस? म्हणजे काय, विविध डॉकोचेमने जी जेनेटिक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, फक्त झोनॅलिटी कॉन्सेप्ट जरी समजला तरी सफिशियंट आहे. यू डोंट नीड टू नो अबाउट दिस. म्हणजे की तुम्हाला जर उत्सुकता असेल तर तुम्ही याच्यामध्ये जे मी दिलेले आहे, टुंड्रा सॉइल, सिरिओझिम, त्याच्यानंतर चेस्टनट, त्याच्यानंतर रेडिश चेस्टनट, पॅरारी सॉइल्स, ह्या जर सॉइल्स तुम्हाला बघायच्या असतील तर नक्कीच तुम्ही काय करा, गुगल करा. तुम्हाला त्याच्यामध्ये त्या सॉइलच्या प्रोफाईल सहित तुम्हाला दिसेल. आता काही ठिकाणी फॉरेस्ट लँड मध्ये तुम्हाला ह्या प्रकारच्या सॉइल दिसतील. त्याच्यामध्ये सेमी एरिड, सब ह्युमिड क्लायमेट, फक्त क्लायमॅटिक कंडिशन्स वरती काय केलेलं आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. एवढंच त्याच्यामध्ये बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ती म्हणजे मर्बट मॉर्फोजेनेटिक सिस्टीम. आता ऍक्च्युअल पहिला विविध डॉकोचेपने काय केली होती, क्लासिफिकेशनचं डेव्हलपमेंट केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मर्बट आणि बाल्डिव्हन्स अँड असोसिएट जेनेटिक सिस्टीम ही डेव्हलप झाली. बट ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहेत, थोड्याशा लिमिटेशन फॅक्टर्स आहेत. आणि लिमिटेशन फॅक्टर्स कोणत्या त्या आपण बघूया. ठीक आहे, तर मर्बट मॉर्फो जेनेटिक सिस्टीम मध्ये काय झाले होते की दोनच कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये कन्सिडर केले होते. म्हणजेच कोणते, पेडाल्फर अँड पेडोकॉल. आता पेडाल्फर म्हणजे काय की त्याच्यामध्ये फक्त अक्युमुलेशन ऑफ अल्युमिनियम आणि आयर्न. ओके, अक्युमुलेशन ऑफ अल्युमिनियम आणि आयर्न म्हणजेच काय, फक्त ह्युमिडिक क्लायमॅटिक कंडिशन मध्ये हे अक्युमुलेशन होतं असं त्यांचं मत होतं त्यावेळेस. ओके, आणि त्याला आपण पेडाल्फर्स असं म्हणतो. पेडाल्फर्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये अक्युमुलेशन ऑफ सेक्यू ऑक्साइड्स टेक्स प्लेस. आता मला सांगा, सेक्यू ऑक्साइड्स कशामध्ये, कोणत्या सॉइल फॉर्मिंग प्रोसेस मध्ये हे होतंय? येस, accumulation of aluminum oxides and iron oxides takes place in which type of soil forming process, specific soil forming process? Lateralization. बोलायचंय, Lateralization. लॅटरायझेशन आणि पोडझोलायझेशन मध्ये काय होतंय, सिलिका accumulator. Remove of iron oxide हा. and accumulation of हा, ओके. मग लॅटरलायझेशन मध्ये आलं का ह्युमिड कंडिशन अँड हॉट अँड ह्युमिड कंडिशन आलं का? yes ma'am. ओके,
ओके. सो त्याच्यामध्ये त्यांनी झोनल कॉन्सेप्ट फक्त त्याच्यामध्ये काय केला होता, कन्सिडर केला होता. म्हणजेच काय, मर्बट मध्ये फक्त झोनल म्हणजेच काय, सगळ्यात सॉइल व्यवस्थित डेव्हलप झालेल्या असतात असं त्यांचं मत होतं. ओके. आणि त्यांच्या क्लासिफिकेशन मध्ये फक्त हे दोनच कॉन्सेप्ट घेतले होते. कोणतं, एकतर अक्युमुलेशन ऑफ सेक्यू ऑक्साइड्स म्हणजे अल्युमिनियम आणि आयर्न ऑक्साइड, आणि पेडिकॉल म्हणजेच काय, अक्युमुलेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. ओके, अक्युमुलेशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. या दोन फॅक्टर्स वरतीच फक्त क्लासिफिकेशन त्यांनी काय केलं होतं आणि त्यामुळे ती लिमिटिंग फॅक्टर झाली. म्हणजेच काय, सगळ्या सॉइल्स मध्ये आपल्याला एवढंच मिळतं असं त्यांचं मत होतं. बट नॉट विथ दिस, बट ऑल्सो अदर न्यूट्रिएंट्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. पोर्झोलायझेशन मध्ये बघायला गेलं तर सिलिका आहे, अक्युमुलेशन ऑफ सिलिका आहे. मग पोर्झोलायझेशन सुद्धा काही ठिकाणी आढळलेलं आहे. काही ठिकाणी पेरिटोब्युरेशन मुळे काय झालेले चेंजेस झालेले आहेत. काही ठिकाणी जर बघायला गेलं तर ग्लेझेशन आहे. ओके. काही ठिकाणी सलनायझेशन आहे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये स्पेसिफिक काय झालेलं आहे, सॉइल फॉर्मिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. त्यामुळं काय झालंय, वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइल्स डेव्हलप झालेल्या आहेत. बट मर्बटनी फक्त काय केले होतं की अल्युमिनियम आणि सेक्यू ऑक्साइड आणि कॅल्शियम कार्बोनेट ह्या दोनच फॅक्टर्स वरती क्लासिफिकेशन डेव्हलप केलं होतं. आणि जी डेव्हलपमेंट केली होती त्यांचं मत काय होतं की हे बाकीचे इंट्राझोनल, त्याच्यानंतर अझोनल ह्या कॉन्सेप्टच त्याच्यामध्ये त्यांनी घेतल्या नव्हत्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक काय होता की बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय, मग त्याच्यामध्ये ड्रेनेज सिस्टीमचा आढावा घेतला नाही. ओके. त्याच्यामध्ये मॉइश्चर रिझिन्स, आता मॉइश्चर रिझिन्स म्हणजे काय, किंवा मॉइश्चर कंटेंट आपण म्हणूया, मॉइश्चर कंटेंटचं त्याच्यामध्ये काय केलं नव्हतं, कन्सिडरेशन केलं नव्हतं. हे काय आहेत, ह्या क्लासिफिकेशनचे काही लिमिटेशन्स फॅक्टर्स आहेत. ओके. दॅट्स वाय दिस क्लासिफिकेशन इज नॉट गोइंग टू बी एक्झिस्टन्स. म्हणजे काय, आपण ही क्लासिफिकेशन सिस्टीम वापरली नव्हती. फक्त तुम्हाला एक कॉन्सेप्ट लक्षात यावं, त्याच्यामध्ये पेडाल्फोर्स आणि पेडिकॉल हे काय आहेत. तर पेडाल्फोर आणि पेडिकॉल्स हे इट्स अ कॉन्सेप्ट ऑफ झोनल genetic system which was given by Merbert Morpos, and in which pedalphore is nothing but the condition in which accumulation of seq oxide takes place at humid condition. ओके. याच्यामध्ये काय आलं, कंडिशन्स आली आणि क्लायमॅटिक, लोकल कंडिशन आणि क्लायमॅटिक फॅक्टर हे दोनच फॅक्टर त्याच्यामध्ये कन्सिडर केलं. आणि पेडिकॉल इज नथिंग बट अ एरिड climate and accumulation of calcium carbonates take place. It was based on intrinsic property rather than soil forming factors. आता soil forming factors त्याच्यामध्ये कन्सिडर केलं नव्हतं, तर इंट्रेन्सिक प्रॉपर्टीज. इंट्रेन्सिक म्हणजेच काय, इंट्रेन्सिक, येस, इंट्रेन्सिक प्रॉपर्टीज म्हणजे काय, कॅन वी सी केमिकल प्रॉपर्टीज. Can we say chemical properties? Yes, ma'am. So intrinsic properties म्हणजेच काय, फक्त त्यांनी केमिकल फॅक्टर्सचा आढावा याच्यामध्ये घेतला होता. This was the only feedback of this system. Okay. Next system was developed by Baldwin and Associatives genetic system. Okay. Merbert morphogenetic soil classification system was received and elaborated by Baldwin, Kellogg's and Tropes. आता associates म्हणजे कोण कोण आले, Kellogg's and Tropes in 1938. ओके. आफ्टर 20th सेंचुरी मध्ये काय झालं होतं, जसं विविध ऑकोचेवनी क्लासिफिकेशन केले तसेच ह्या तिघांनी सुद्धा त्याच्यामध्ये काय केलं, कॉन्ट्रीब्युशन केलं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी सिस्टम्स वेअर रिटर्न टू झोनालिटी कॉन्सेप्ट ऑफ रशिया. ओके. सगळ्यात महत्वाचं विविध ऑकोचेव जे कॉन्सेप्ट आहे ती रशियन डेव्हलप कॉन्सेप्ट आहे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर पेडिकॉल अँड पेडाल्फोर कॉन्सेप्ट वॉज नॉट गिव्हन एम्फसिस. म्हणजेच काय, त्यांना वेगळं स्थान दिलं नव्हतं, त्यांनी त्याच्यामध्येच कन्सिडर केलं होतं. ओके. आणि मोर एम्फसिस वॉज गिव्हन ऑन सॉइल अँड 3 डायमेन्शनल बॉडी अँड कॅरेक्टरिस्टिक्स. आता 3 डायमेन्शनल म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, हॉरिझॉन्स
पण स्टडी करतोय. ओके, त्याच्यातले फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा आपण काय करतोय, स्टडी करतोय. 3 डायमेन्शनल ऍक्च्युली जेव्हा आपण प्रोफाईल बघितली तेव्हा सॉइल इज डायमेन्शनल. त्याला आपण काय म्हणतोय, 3 डायमेन्शनल बॉडी आहे. सॉइल जर बघायला गेलं तर 3 डायमेन्शनल त्याला काय आहे, 3 डायमेन्शनल म्हणजे काय, 3 डायमेन्शनल व्ह्यूजनी आपण त्यांना बघू शकतो. ओके, त्याच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले होते. न्यू categories like soil family was introduced between great soil group and soil series. आता जसं मी म्हटलं की टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्हाला हे कॉन्सेप्ट त्याच्यानुसार क्लिअर होत जातील. ठीक आहे. सो यांनी काय केलं होतं, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. ओके, सो ह्यांचा जो ड्रॉबॅक आहे किंवा ह्यांचा जो लिमिटेशन फॅक्टर आहे, ती लिमिटेशन फॅक्टर आपण काय करूया, टॅक्झॉनॉमिकल ऑर्डर नुसार बघूया. त्यात तुमच्या समोर टॅक्झॉनॉमिकल ऑर्डर दिसत आहे. सगळ्यांना महत्वाची डायग्राम आहे ही. जर बघायला घेतलं तर टॅक्झॉनॉमिकल ऑर्डर म्हणजे सॉइल टॅक्झॉनॉमी म्हणजे काय पहिला समजून घेऊया. ठीक आहे. Soil taxa defined as differentiating characteristics are selected properties of soil, including soil temperature and soil moisture regimes. Okay, म्हणजेच काय, डिफरन्शिएटिंग कॅरेक्टरिस्टिक्स. सॉइल क्लासिफिकेशन जे आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सचा काय केलेला आहे, आढावा घेतलेला आहे आणि त्यांना कॅटेगरीज मध्ये काय केलेलं आहे, बसवलेलं आहे. ठीक आहे. आर सिलेक्टेड, त्यांच्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक, वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स बट इट इज पर्टिक्युलर. ओके, पर्टिक्युलर म्हणजे काय की तिथला तो टेम्परेचर आणि मॉइश्चर रिजिम्स ह्या दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्सचा काय केलेला आहे, व्यवस्थित ताळमेळ बसवून त्यांना त्या सॉइलला एक स्थान दिलेलं आहे. ओके, त्याला आपण सॉइल टॅक्झॉनॉमिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. ओके, टॅक्सा इज नथिंग बट अ कन्सिडरेशन ऑफ डिफरन्शिएटिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ सॉइल of a soil and select their properties, include physical, chemical and biological characteristics सुद्धा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. आणि हे क्लासिफिकेशन हे फक्त विविध ऑकोचरच्या सिस्टीम मध्ये आढळतं, बाकीच्या कोणत्याही सिस्टीम मध्ये ते आढळत नाही. दॅट वॉज अ मोस्ट इम्पॉर्टंट लिमिटेशन फॅक्टर्स ऑफ अदर क्लासिफिकेशन्स. ओके, सो लेट्स सी दिस टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज. कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत ते लक्षात घ्या. पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे ऑर्डर. त्याच्यानंतर आहे सब ऑर्डर, ग्रेट ग्रुप, सब ग्रुप, फॅमिली, सिरीज प्लस साईट फॅक्टर्स. द हेरार्ची ऑफ सॉइल टॅक्झॉनॉमी. आता मला सगळ्यात सांगा, व्हॉट इज मीन बाय हेरार्ची? येस, व्हॉट इज मीन बाय हेरार्ची? Yes, what is mean by hierarchy? Yes, वंशावळ समजतंय का? हेरार्ची म्हणजे काय? हेरार्ची म्हणजे काय? Yes. Are you Arrangement in descending order. arrangement in Descending order. descending order म्हणजेच काय? म्हणजे कसं जायचं मला तेवढं सांगा. मोठ्याकडून छोट्याकडे जायचं का छोट्याकडून मोठ्याकडे जायचं एवढं सांगा. Lowest to highest. लोवेस्ट Highest टू to low. हायेस्ट. लोवेस्ट टू हायेस्ट की हायेस्ट टू लोवेस्ट? Highest to lowest. पहिला काय येणार, पॅरेंट येणार. म्हणजेच काय, वंशावळ लक्षात घ्या आपली. पहिला आपण जेव्हा आपलं आता तसं मला काही हे करायचं नाहीये, पण जेव्हा जात पडताळणी करतो त्यावेळेस आपण आपली वंशावळ बघतो,
बरोबर. वंशज कोणते आहेत ते बघतो आपण आणि त्याच्यावरून आपली जातीची कॅटेगरी ठरवून त्याचा आपल्याला सर्टिफिकेट भेटतं, बरोबर. तशीच वंशावळ आहे मातीची सुद्धा. ओके, की बाबा ह्या मातीचा उगम फक्त ह्याच एरियामध्ये झालाय का त्याला पर्टिक्युलर स्थान मिळालंय का त्याच्यामध्ये त्याला कॅरेक्टरिस्टिक्सचा वापर म्हणजे त्याच्यामध्ये क्लायमेटिक कंडिशनच कारणीभूत आहे का त्याच्यामध्ये ती अनुवंशिकताच ती सॉइल ह्या एरियामध्ये आढळती, ह्याचा आपण काय केलेला आहे, वापर केलेला आहे आणि त्या मातीला आपण काय केलेलं आहे, एक वेगवेगळे स्थान त्यांना दिलेलं आहे. त्याला आपण टॅक्झॉनॉमिकल हेरार्ची असं म्हणतो. आता हायेस्ट टू लोअस्ट आपण काय म्हणतो, अज्जा पंजी वगैरे त्यांना आपण हायेस्ट ऑर्डर मध्ये ठेवलेलं आहे, बरोबर. त्यांची मग काय केले त्यांची मग मुलं बाळ झाले की नातवंड परतंड असं त्यांना आपण काय केलं, डिस्ट्रीब्यूट केलं. तसंच ह्या सॉइल मध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, त्यांना दिलेली आहे. तर ऑर्डर, सब ऑर्डर आणि ग्रेड ग्रुप्स आर कन्सिडर ऍज अ हायेस्ट ग्रुप. ओके. त्याच्यानंतर फॅमिली सिरीज प्लस साईड फॅक्टर्स आर कन्सिडर ऍज अ लोअर फॅक्टर. आता मला एक सांगायचंय, हायर ऑर्डर हायर कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये ऑर्डर, सब ऑर्डर आणि ग्रेड ग्रुप. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, इन्फॉर्मेशन कशी असणार आहे, कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू लोअर. आता तुम्ही म्हणाल डिसेंडिंग ऑर्डर आहे म्हटल्यानंतर ऑर्डर ही हायेस्ट ग्रुप आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन पण जास्त असली पाहिजे, नाही. तर सगळ्यात महत्वाचं जे टॅक्झॉनॉमिकल ऑर्डर आहे त्याच्यामध्ये सिरीज अँड साईड फॅक्टर जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि त्याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स आहे ते काय झालेलं आहे, वास्ट झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय, खूप बारीक सारीक कॅरेक्टरिस्टिक्स आपण त्याच्यामध्ये कन्सिडर केलेला आहे. त्या कन्सिडर करून त्यांचा स्टडी काय केलेला आहे, करून त्यांना एक सॉइलची काय दिलेली आहे, एक जागा मिळवून दिलेली आहे. तर आता तुम्हाला फक्त हायर ऑर्डरचा अभ्यास करायचा आहे, म्हणजेच काय, हायर कॅटेगरीचाच फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता झोनल आणि इंट्राझोनल मध्ये ज्या लिमिटेशन फॅक्टर्स आहेत त्या लिमिटेशन फॅक्टर्स बघू आपण. ठीक आहे. जसं की मर्बट आणि बाल्डिव्हन्स जे बघायला गेले तर त्याच्यामध्ये काही कॅटेगरीजचा आढावा घेतला नाही. म्हणजेच काय, जे मर्बट आणि ह्याच्यामध्ये आहे, मर्बट जी जेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये हे दिली नव्हती, काय बरं, फॅमिलीला त्याच्यामध्ये स्थान नव्हतं. ओके, पण बाल्डिव्हन्स असोसिएशन मध्ये फॅमिलीला काय केलं, व्यवस्थित कुठंतरी एक स्टेज दिलेली आहे. आता तुम्हाला जर बघायला गेलं, याचा मी एक फोटो पाठवेन तुम्हाला की त्याच्यामध्ये कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले, म्हणजेच काय की तुम्हाला समजेल की ती इन्फॉर्मेशन किती वास्ट होत गेली. ठीक आहे, आय विल गिव्ह यू द इन्फॉर्मेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, म्हणजे ऑर्डर मध्ये आपण काय कन्सिडर करतो, सब ऑर्डर मध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक्स घेतलेले आहेत, ग्रेड ग्रुप मध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केलेले आहेत, हा मी तुम्हाला काय करते, जी इमेज आहे ती मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती सेंड करते. ठीक आहे, मला फक्त थोडंसं आठवण करून द्यायचं आहे, कारण का की तुम्हाला समजेल की बाबा टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज मध्ये हायर ऑर्डर आणि लोअर ऑर्डर म्हणजे काय, उतरता क्रम आपण वरून घेतलेला आहे, खालून घेतलेला नाही. का घेतलेला नाही, तर त्यांची इन्फॉर्मेशन काय केली, जसं जसं लोअर ऑर्डर्स मध्ये, जसं जसं आपण लोअर कॅटेगरीज मध्ये येत जाऊ तशी तशी इन्फॉर्मेशन काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा वाढणार आहेत. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द हेरार्ची ऑफ सॉइल टॅक्झॉनॉमी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये ऑर्डर आहे, इट्स अन हायेस्ट कॅटेगरी इन अ सिस्टीम, आणि ज्या ऑर्डर्स आहेत त्यांचाच तुम्हाला आता सध्या फर्स्ट सेमिस्टरला काय आहे, अभ्यास आहे. त्या टोटल किती आहेत, 12 ऑर्डर्स आहेत. ठीक आहे, वॅग्मी इन हाऊस, आता ते आपण ऑर्डर्स स्टडी करणार आहे आणि तुम्हाला फक्त ह्या एनलिस्ट आउट करायला येतात. ऑर्डर्स ज्या आहेत त्याच फक्त तुम्हाला एनलिस्ट आउट करायला येणार आहेत.
प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला हा अभ्यासाला असतो आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न पडलेला असतोच आणि असतोच. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे सब ऑर्डर. बघू शकता तुम्ही comparable to great soil group of genetic system. Here 63 characteristics and 63 characteristics are going to be considered in suborder group. त्याच्यानंतर great group जे आहे basic category based on diagnostic surface, subsurface horizon. आता diagnostic आणि diagnostic आणि sorry, just a minute. त्यांना काय म्हणतो आपण, बरोबर आहे. डायग्नोस्टिक अँड सब डायग्नोस्टिक. ओके, जे आहे ओके ग्रेड ग्रुप आहे. पण तुम्हाला ग्रेड ग्रुप्स हा थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे. ग्रेड ग्रुप मध्ये थोडे जे कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केलेले आहेत. आता डायग्नोस्टिक हॉरिझोन ओके आणि सब डायग्नोस्टिक हॉरिझोन. ओके, डायग्नोस्टिक हॉरिझोन म्हणजेच काय, त्याला इपिपेडॉन आपण असं म्हणतो. आणि सब डायग्नोस्टिक हॉरिझोन म्हणजे काय, त्याला आपण एंडोपेडॉन म्हणतो. आता इपिपेडॉन म्हणजे काय, जसं की आपण जेव्हा सॉइल फॉर्मेशन मध्ये बघितलं होतं इंट्रिन्सिक आणि काय बरं, इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक जे कॅरेक्टरिस्टिक बघितले होते आपण, म्हणजेच काय बिलो अँड अबाव. बिलो अँड अबाव आपण त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक बघितलं. म्हणजे काय, सॉइल फॉर्मेशन सॉरी जे रॉक फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आपण बघितले होते. एक इंट्रिन्सिक आणि येस इंट्रिन्सिक आणि दुसरं कुठलं होतं, इंट्रिन्सिक आणि कुठलं होतं दुसरं, रॉक मध्ये आपण दोन प्रकार बघितलं होतं. त्याच्यावरूनच तुम्हाला समजेल की इपिपेडॉन आणि एंडोपेडॉन म्हणजे काय. इंट्रिन्सिक आणि काय Extrinsic. पाहिलं होतं आपण, येस बोला बोला बोला. Extrinsic. रॉक फॉर्मेशन, एक्सटेन्सिव्ह अँड इंट्रेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह अँड इंट्रेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, बिलो दी अर्थ क्रस्ट की अबाव दी अर्थ क्रस्ट, Below the earth crust. Above. आणि इंट्रेन्सिव्ह, अरे एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय अबाव, आणि इंट्रेन्सिव्ह म्हणजे काय बिलो द सरफेस ऑफ दी अर्थ क्रस्ट. ओके, तसंच याच्यामध्ये पण आहे सॉइलचे जे हॉरिझोन्स आहेत त्याच्यामध्ये एपिपेडॉन आणि एंडोपेडॉन्स. आता इपिपेडॉन म्हणजे काय, अप्पर मोस्ट सॉइल. ओके, म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मास्टर हॉरिझोन्सचे काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स कन्सिडर केले जातात. आणि ह्या टोटल ज्या इपिपेडॉन्स आहेत, एपी म्हणजे काय ओव्हर किंवा अपॉन. ओके, म्हणजेच काय अप्पर मोस्ट लेअर ऑफ अ सॉइल. इट्स नथिंग बट द अप्पर मोस्ट सॉइल. आता हे सब ऑर्डर मध्ये ग्रेड ग्रुप मध्ये काय केलेलं आहे, यांना या कॅरेक्टरिस्टिक्सना ऍड केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
म्हणजे इपिपेडॉन्स आहेत किंवा त्याला आपण डायग्नोस्टिक सरफेस हॉरिझॉन असं म्हणतो. त्यांना त्याच्यामध्ये टोटल 9 काय आहेत हॉरिझॉन्स आहेत. ऍक्च्युअल जे ह्या हॉरिझॉन्स आहेत म्हणजे डायग्नोस्टिक सरफेस हॉरिझॉन दे आर कन्सिडर अप टू ए हॉरिझॉन. म्हणजे काय, ज्या इपिपेडॉन्स हॉरिझॉन आहेत ते हॉरिझॉन्स टोटल किती प्रकार आहेत, त्याचे 9 प्रकार आहेत. आणि हे बऱ्यापैकी ए हॉरिझॉन्स पासून काय होतात, सुरुवात होतात. ए टू ई किंवा ए टू बी हॉरिझॉन पर्यंत आपण त्यांना काय म्हणतो, इपिपेडॉन असं म्हणतो. आणि टोटल किती आहेत, 9 इपिपेडॉन हॉरिझॉन्स आहेत. जर त्याची मी नावं घेतली तर ते तुम्हाला आता काय होणार नाहीत, समजणार नाहीत. तरी सुद्धा मी सांगते, पॉलिस्टिक, हिस्टिक, मेलिक, मॉलिक, एंट्रोपिक, अम्ब्रिक, ऑक्रिक, प्लेगिन अँड जेनरिक हे काय आहेत, 9 इपिपेडॉन आहेत. कोणाला काय समजलं नसणार आहेत, फक्त एवढं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये 9 काय आहेत, इपिपेडॉन आहेत. आता तुम्ही म्हणाल हे जर नसेलच इम्पॉर्टंट तर सांगतायत का, तर तुम्हाला इथून पुढे काही काही शब्द जातील, पॉलिक, मॉलिक, त्याच्यानंतर हिस्टिक, मॅलिक, अम्ब्रिक. तर मी त्यावेळेस तुम्हाला सांगत जाईन की ते काय आहेत, सब सरफेस लेअर हॉरिझॉन्स आहेत. ओके, फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये 9 इपिपेडॉन्स आहेत. ओके, आणि हे सब डायग्नोस्टिक हॉरिझॉन. डायग्नोस्टिक म्हणजे काय, पर्टिक्युलर कंपोनंट त्या हॉरिझॉन्स मध्ये सापडलेलं आहे. आता मॉलिक जर बघायला गेला तर इट इज कन्सिडर ॲज अ गुड ऍग्रिकल्चरल सॉइल. का, तर त्याच्यामध्ये बेस सॅच्युरेशन आहे. बेस सॅच्युरेशन ज्याला आपण म्हणतो, बेस सॅच्युरेशन म्हणजे काय, 50% त्याच्यामध्ये माती जी आहे ती पाण्याने व्यापलेली असते. म्हणजेच काय, 50% 60% मॉइश्चर कंटेंट त्या सॉइल मध्ये असते. ओके, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये त्या सॉइलला बऱ्यापैकी मॉइश्चर धरून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे, म्हणून त्याला आपण मॉलिक असं म्हणतो. आणि मॉलिक मध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स असे आहेत की त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एलिमेंट्स सापडले, म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये उपलब्धता असते. असे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ते 9 इपिपेडॉन्स मध्ये कन्सिडर आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या 9 इपिपेडॉन्स मध्ये आपल्याला स्टडी काय करायचं, तर तुम्ही आता सध्या ग्रेड ग्रुप कडे जाऊ नका, फक्त तुम्ही ऑर्डर्स काय करा, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ऑर्डर्स ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेन त्यावेळेस थोडस लक्षपूर्वक ऐकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे एंडोपेडॉन्स, टोटल 19 एंडोपेडॉन्स आहेत. किती आहेत, टोटल 19 एंडोपेडॉन्स आहेत, जे की त्याला आपण डायग्नोस्टिक सब सरफेस हॉरिझॉन्स असं म्हणतो. ठीक आहे, आता हे मी बाकीचे एंडलिस्ट आउट करत नाही आणि बाकीचं काही तुम्हाला ह्याच्यात सांगत नाही, जेणेकरून तुम्ही काय होणार नाही, कन्फ्युज होणार नाही. फक्त एक असावं की मॅडमनी आम्हाला इपिपेडॉन आणि एंडोपेडॉन काय काय तरी सांगितलं होतं. ज्यावेळेस तुम्ही एमएससी ला जाल किंवा पुढं सॉइलच्या बदलात तुम्हाला काही नॉलेज घेण्याची संधी येईल, त्यावेळेस तुम्ही आपसूक काय करत जाल, ह्या ऑर्डर्स तुमच्या तोंडामध्ये बसतील. ठीक आहे, तरी सुद्धा ऍग्रिलिक हॉरिझॉन, नॅट्रिक हॉरिझॉन, ऍग्रिक हॉरिझॉन, स्पॉडिक हॉरिझॉन, सॉम्ब्रिक हॉरिझॉन, त्याच्यानंतर प्लेंट, कॅम्बिक हॉरिझॉन, त्याच्यानंतर कॅन्डिक हॉरिझॉन, ऑक्झिक हॉरिझॉन, सल्फ्युरिक हॉरिझॉन, सॅलिक हॉरिझॉन, अल्बिक हॉरिझॉन, ग्लॉसिक हॉरिझॉन, कॅल्सिक हॉरिझॉन, त्याच्यानंतर जिप्सिक, पेट्रोकॅल्सिक, जिप्सिक आणि पॅल्सिक हॉरिझॉन. एकूण 19 एंडोपेडॉन्सची मी आता काय घेतली, नावं घेतली. त्याच्यातून तुम्हाला समजेल, नॅट्रिक म्हटलं की त्याच्यामध्ये काय आलं, नायट्रोजन कंटेंट आलं, त्याच्यानंतर सिट्रिक ऍसिडचं कन्सिडरेशन आलं. सल्फ्युरिक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सल्फर कंटेंट आलं. ठीक आहे, कॅन्डिक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये क्ले कंटेंट आलं. ओके, ऑक्झिक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये ऑक्साइड आले. ओके, म्हणजेच काय, हे एलिमेंट्स पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आलेले आहेत, त्याला आपण काय म्हणतो, एंडोपेडॉन असं म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट आर द लोअर कॅटेगरीज, त्याच्यामध्ये सब ग्रुप्स, फॅमिलीज आणि सिरीज आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये टोटल 1000 कॅरेक्टरिस्टिक्स, सॉरी 1000 त्याच्यामध्ये काय आहेत, एक मिनिट,
ओके, त्यांनी थाउजंडचे अप्रॉक्स दिलेली आहेत, त्याच्यामध्ये ते ग्रुप्स घेतलेले आहेत. म्हणजे सॉइलचे जे ग्रुप्स आहेत ऑल ओव्हर वर्ल्डचे त्यांनी काय दिलेले आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्या मातांचा आढावा दिलेला आहे. अप्रॉक्स 1000, त्याच्यानंतर 240 अप्रॉक्स 63 आणि 12 हे त्याच्यामध्ये काय जे दिलेले आहेत ते त्याच्यामध्ये जे सॉइलचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइल्स त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केले. तर त्याच्यानंतर ती जी आहे ती म्हणजे फॅमिली पार्शियल कॅरेक्टरिस्टिक्स फॉर्म मेकिंग प्रिडिक्शन फॉर लँड यूज प्लॅन. आता लँड यूज प्लॅनिंग, आता लँड यूज प्लॅनिंग म्हणजेच काय, कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स वरती बेस होतात. फॅमिलीज का मी डिस्कस करते, तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला लँड यूज कॅपेबिलिटीज हा टॉपिक आहे, बरोबर. आता लँड यूज कॅपेबिलिटीज म्हणजे काय, की त्या मातीची क्षमतेनुसार त्याला आपण काय दिलेलं आहे, क्लास दिलेला आहे. ओके, म्हणजेच काय, सगळ्याच लँड वरती आपण काय करू शकत नाही, क्रॉपिंग सिस्टीम घेऊ शकत नाही. सगळ्याच सिस्टीम वरती आपण काय करू शकत नाही, फॉरेस्ट लँड येऊ शकत नाही. सगळ्या सिस्टीम वरती ग्रेझिंग लँड येऊ शकत नाही. काही ठिकाणी असे काही लिमिटेशन फॅक्टर्स असल्यामुळं आपण काय केलेलं आहे, त्या पर्टिक्युलर सॉइल्सना पर्टिक्युलर लँड यूज कॅपेबिलिटी नुसार त्यांना काय केलेलं आहे, क्लासिफाय केलं आहे. आणि फॅमिलीज या कॅटेगरीज मध्ये आपण तो काय घेतलेला आहे, तो ऍक्च्युअल कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये कन्सिडर केलेली आहे. आणि फॅमिली ऍक्च्युली कॅटेगरीज मध्ये बसत नव्हती. ओके, बट मर्मट हॅज कन्सिडर दिस सिरीज. म्हणजे ऍक्च्युअल त्यांनी हा हे जे ऑर्डर आहे किंवा ही जी कॅटेगरी आहे त्याला एक व्यवस्थित स्थान दिलेलं आहे. त्यामुळे ती फॅमिली सिरीज मध्ये येते. आता सिरीज जी आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याच्यामध्ये एकदम लोएस्ट कॅरेक्टरिस्टिक आहे. आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघाल सिरीज प्लस साईड फॅक्टर हे दिलेलं आहे, बट लोएस्ट कॅटेगरी लेवल जी आहे ती म्हणजे सिरीज आणि हायेस्ट जी आहे ती म्हणजे ऑर्डर. आता तुम्हाला फक्त आणि फक्त ऑर्डर्सचा स्टडी करायचा आहे. आर यू अनेबल टू लिसन मी? तुम्हाला अजून थोडी कॅपॅसिटी आहे का ऐकण्याची? अदरवाईज हे ऑर्डर सांगण्यात काही अर्थ नाही. आर यू रेडी फॉर स्टडिंग द ऑर्डर्स? ओनली ऑर्डर्स आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, ऑर्डर्स ना आता थोडस बाजूला ठेवा. याच्या अगोदरच जे पार्ट मी तुम्हाला सांगितला तो कितपत तुमच्या डोक्यात गेलेला आहे ते मला बघू द्या. ठीक आहे, काय समजलं तुम्हाला आतापर्यंतच्या मी सांगितलेल्या ह्याच्यामध्ये? चला थोडस डिस्कस करूया, मग आपण ऑर्डर करत जायचं का नाही मी विचार करेन. ओके, व्हॉट यू हॅव अंडरस्टूड स्टील? आतापर्यंत जे मी सांगत आले त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजलं एवढंच सांगायचं, आणि कितपत समजले ते मला बघायचंय. ओके, बोलायचंय, पटपट पटपट बोलायचंय. ऑर्डर्स फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला ह्या एनलिस्ट करायच्या टोटल 12 ऑर्डर. आता तुम्ही म्हणाल 12 ऑर्डर आमच्या डोक्यात कशा जाणार? ठीक आहे, मी तुम्हाला त्याचा शॉर्टकट सांगेन. ओके, ते तुम्ही व्यवस्थित ते एनलिस्ट करू शकता. तुम्हाला त्याच्यावरती मार्क्स आहेत, 2 ते 3 मार्कामध्ये प्रश्न पडतो हा. ठीक आहे, मग एक पर्टिक्युलर ऑर्डर तुम्हाला डिस्कस करायला सांगतात की बाबा ही कॅरेक्टरिस्टिक आपण ह्या ऑर्डर मध्ये आहे का हे सुद्धा विचारतात. सो तुम्हाला फर्दर स्टडी जाण्याआधी तुम्हाला ह्याच्या आधीच काय समजलं ते बोलायचंय. बोला, पटपट बोलायचंय बाळांनो. काय समजलं तुम्हाला? डिकोशियल जेनेटिक सिस्टीम आपण आज बघितली. त्याच्यामध्ये झोनल, इंट्राझोनल आणि अझोनल पार्ट त्याचे बघितले. झोनल म्हणजेच नॉर्मल म्हणजेच याच्यामध्ये पॅरेंट मटेरियल विचारात घेतले जात नाहीत, पण फुल्ली डेव्हलप्ड सॉइल प्रोफाईल आहे. त्याच्यामध्ये सेरिझोम, चेस्टनट, काय स्पोर्ट्झोल आणि रेड सॉइल याचा समावेश होतो. त्याच्यानंतर इंट्राझोनल बघितले, त्याला ट्रान्झॅक्शनल पण म्हणतात. या प्रकारात
हॉरिझॉन तयार झालेले असतात, पण ते संपूर्ण डेव्हलप्ड नसतात, वेल डेव्हलप्ड नसतात. आणि याच्यामध्ये होलोमॉर्फिक आणि हायड्रोमॉर्फिक आणि कॅल्सिमॉर्फिक हे प्रकार येतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं लोकल कंडिशन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया कन्सिडर फॉर इंट्राझोनल. ओके, लोकल कंडिशन्स वरती डिपेंड असल्यामुळे ही स्टेज आहे. ओके, ही स्टेज डेव्हलप झालेली आहे असं त्यांना त्याच्यामध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, पुढं. त्याच्यानंतर थर्ड अझोनल, त्याला ऍबनॉर्मल असं पण म्हणतात. टाइम फॅक्टर हा याच्यामध्ये महत्वाचा मानला जातो. व लिमिटिंग फॅक्टर आहे, आणि लिमिटिंग फॅक्टर आहे असं म्हणायचं आहे. हा, आणि यामध्ये फुल्ली डेव्हलप्ड हॉरिझॉन्स झालेले असतात टाइम फॅक्टर्स मुळे. त्याच्यानंतर मॉर्फ जेनेटिक सिस्टीम बघितली, त्यांनी फक्त झोनल मध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. पेडल्फर्स आणि पेडोकल्स आणि त्याच्या पेडेकॉल पेडाफोर अँड पेडेकॉल. पेडल्फर्स आणि पेडेकॉल. पेडल्फर्स म्हणजे त्याच्यामध्ये अक्युमुलेशन ऑफ ॲल्युमिनियम आणि सेक्युऑक्साइडचं अक्युमुलेशन केलं जातं. आणि पेडेकॉल्स मध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं अक्युमुलेशन केलं जातं. त्याला एरिड क्लायमेट असं सुद्धा म्हणतात, म्हणजे त्याच्यामध्ये एरिड क्लायमेटचं इन्व्हॉल्युशन आहे. आणि पेडल्फर मध्ये ह्युमिड क्लायमेट म्हणजे घेतला जातो. त्याच्यानंतर सॉइल टेक्झॉनॉमी बघितली, त्याच्यामध्ये ऑर्डर कॅटेगरीज होत्या. कॅटेगरीज आपण त्या हायर टू लोअर ऑर्डर म्हणजे हायर टू लोअर अशा बघितल्या. त्याच्यामध्ये 8 कॅटेगरीज आहेत. त्यातली हायर मध्ये ऑर्डर येते आणि लोअर मध्ये हेरेरकी ऑफ सॉइल टॅक्झॉनॉमी. आणि आपल्याला आता फक्त हायर ऑर्डरचं स्टडी करायचं. त्याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर मध्ये 12 ऑर्डर आहेत एकूण, आणि सब ऑर्डर आहेत त्या 63 आहेत. एवढंच कळेल. त्याच्यानंतर जास्त ओके, म्हणजे सगळेच असं अटेंटिव्ह आहेत असं मी म्हणणार नाही. बट जे कुंभार यांनी काय केलेलं आहे, बऱ्यापैकी लक्ष देऊन सांगितलं की बाबा आपण एवढं कन्सिडर. व्हॉट अबाउट अदर स्टुडंट्स? मी एकाच लक्षात घेऊ शकत नाही, बाकीच्यांचं काय? येस, नाही म्हणजे फक्त एवढंच सांगायचं की बाबा तुम्ही काय काय बघितलं त्यात आणि तुम्हाला काय समजलं नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये डिस्कस करा. ऑफकोर्स इट्स अँड म्हणजे ते एक्सेप्टेबल नाहीये. एक लक्षात घ्या, काही गोष्टी अशा आहेत की त्या थिअरीज आहेत म्हणून त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मग आपण जो स्टडी करणार आहे किंवा जे कन्सिडरेशन आहे हे ह्या बेसिस वरून आपण घेतलेलं आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, ते एक्सेप्टेबल नसतात. कधी तुम्हाला फिजिक्स मध्ये वाटलं का हो आपण ते काय काय बघितलं, सिरीज बघितलं, पॅरलर सिरीज बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप सारे थेरम्स आहेत. त्या थेरम्स मध्ये आपण नुसतं काय केलेलं आहे, कन्सिडरेशन केलेलं आहे. तसंच आहे हा पण पार्ट की क्लासिफिकेशन वगैरे जे केलेलं आहे यांचा खूप डीप मध्ये स्टडी केलेला आहे. त्यांनी प्रोफाईल्सचा स्टडी करून मग त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, कन्सिडरेशन केलेल्या आहेत. फक्त तुम्हाला एवढंच समजून घ्यायचं की बाबा आपण जे आता क्लासिफिकेशन सिस्टीम वापरतो ती कोणाची वापरतोय, व्ही डॉकोसेटची वापरतोय. आणि त्यांनी काय काय त्याच्यामध्ये घेतलेलं आहे एवढंच समजलं तरी पुष्कळ भाग आहे. ठीक आहे, सो व्हॉट अबाउट बॉईज? बॉईज गर्ल्स आर थोड्याशा अटेंटिव्ह असतातच नेहमी. ऑफकोर्स आय एम विमेन अँड आय एम टेकिंग म्हणजे मी त्यांची बाजू घेते अशातला भाग नाहीये. काही बॉईज सुद्धा असे आहेत की बाबा त्यांना काही प्रश्न पडलेले असतात पण ते काय करत नाहीत, सांगत नाहीत किंवा विचारत नाहीत. ओके, बोलायचंय थोडस म्हणजे मला समजेल किंवा पुढे जायचं का ते सोडायचं आहे विषय तिथंच. मॅम चेस्टनट सॉइल कुठे सापडते? चेस्टनट सॉइल तुम्ही आता तिथं एरिया बघितला असेल ना की बाबा ती कुठे सापडली जाते. सब ऑर्डर बघा ना त्याची, सब ऑर्डर वरून समजतं की बाबा ती कुठल्या एरियामध्ये सापडतीये.
चेस्टनट साठी एक मिनिट. चेस्टनट साठी डार्क कलर सॉइल ऑफ सेमी एरिड सब ह्युमिड अँड ह्युमिड ग्रासलँड याच्यामध्ये पण याच्यामध्ये ती सापडली जाते. म्हणजे काय, अशा कंडिशन्स मध्ये ही सॉइल येते. असं चेस्टनट पद्धतीची सॉइल. जरा चेस्टनट तुम्ही सर्च करा, गुगल वरती सर्च करा आणि तुम्हाला सापडते का बघा त्याची प्रोफाईल. तर डार्क कलर सॉइल आहे. ओके, इट्स ऑफ सेमी एरिड सब ह्युमिड अँड ह्युमिड ग्रासलँड. मग आपल्याकडे ही कंडिशन आहे का? महाराष्ट्रामध्ये ही आपल्याकडे कंडिशन आहे. कुठे आहे? येस, थोडासा मराठवाडा, थोडासा आपल्यातला काही भाग आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये येतोय. तर ही अशी काही प्रोफाईल्स आहेत की चेस्टनट आपल्याकडं पण सापडली जाते. ओके, म्हणजे कंडिशन्स नुसार ती सॉइल तयार झालेली आहे. ठीक आहे, आणखीन काय, कोणाला प्रश्न? येस, शुड आय गो अहेड का थांबू इथेच लेक्चर? थांबवा म्हटलं की थांबवणार मी जास्त लोड देत नाही कोणाला. काय करायचंय, बोलायचंय पटकन. 15 मिनिटच राहिलेले आहेत आणि 15 मिनिटात मला नाही वाटत की मी ह्या 12 ऑर्डर संपवेन. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस 12 ऑर्डर्स. टोटल 12 ऑर्डर्स आहेत आणि आता आपण जी बघणार आहे ती हायर कॅटेगरी लेवल आपण बघतोय. ठीक आहे, शॉर्टकट सांगतेय, तो लिहून घ्या. ठीक आहे, सगळ्यांनी ऐकायचंय व्यवस्थित. 12 ऑर्डर्स कशा लक्षात ठेवायचं? ठीक आहे, फक्त 12 ऑर्डर्स मी एनलिस्ट आउट करते आता. सो टेक डाउन द शॉर्टकट फॉर रिमेनिंग these 12 orders. Are you ready? Are you ready? Yes, ma'am. 12 ऑर्डर्स आहे त्याच्या लिहून घेताय का? आर यू रेडी फॉर दिस? हो मॅम, लिहून घेतो. ओके, लिहून घ्या. अ वॅगमी हाऊस. अ वॅगमी हाऊस स्पेल एलोबरेट करते. अ वॅगमी हाऊस, AVAGAMI. अ वॅगमी, अ वॅगमी, वॅगमीचं स्पेलिंग बघा, VAGAMI. वॅगमी हाऊस, HOUSC, HOUSC. Have you got this shortcut? लिहून घेतलं का? अ वॅगमी हो मॅम. हाऊस. हा, मला एकाने स्पेल सांगा. अ वॅगमी हाऊस, वॅगमीचं स्पेलिंग सांगायचंय मला. VAGAMI. वॅगमी हाऊसचं स्पेलिंग सांगायचंय. HOUSE. ओके, म्हणजे अ वॅगमी हाऊस. आले का 12 लेटर्स त्याच्यामध्ये? अ वॅगमी हाऊस 12 लेटर आले का? येस मॅम. ओके, आता मी ते 12 काय करते, एलोब्रेट करते. ठीक आहे, ऐकायचं व्यवस्थित. त्याच्यामध्ये ए किती वेळा आहे? 3 वेळा आहे. लक्षात येते का? ए अल्फाबेट जो आहे तो 3 वेळा आहे. आता 3 वेळा कोणते कोणते ते बघूया. जसं AVAGAMI HOUSE यांना मी आता काय करते, एलोब्रेट करते. घ्या, ए ला कोणतंही देऊ शकतात. त्यातले 3 ऑर्डर्स आहेत, त्यातली कुठलीही ऑर्डर तुम्ही पहिलं द्या, दुसरं द्या, तिसरं द्या, त्याला काही सिक्वेन्स नाही. ठीक आहे. ए इज फॉर अँडीसोल. A is for andisol. V is for vertisol. A is for alfisol. Okay. G for geliosol. Geliosol. Okay. Again A is for eridizole. Eridizole. त्याचा नंतर M for molisol. I for inceptisol. H for histosol. Histosol.
O फॉर ऑक्सिझोल, त्याच्यानंतर यू पण 2 वेळा आलेला आहे का? नाही बरोबर. यू फॉर अल्टिसोल, त्याच्यानंतर S फॉर स्पोडोसोल, स्पोडोझोल, त्याच्यानंतर E फॉर एंटीसोल. सो 12 ऑर्डर्स त्याच्यामध्ये आलेले आहेत. वॅग्मी हाऊस परत एकदा सांगते, ए 3 वेळा आहे, तर ए त्यांना काही सिक्वेन्स नाही की बाबा पहिला अँडीसोल घेऊ, एरिडीसोल घेऊ, एल्फिसोल घेऊ, कोणतंही घ्या, काही त्याला फरक पडत नाही. ठीक आहे. ए फॉर मी आता परत तेच कुठलंही घेईन, अल्फिसोल, त्याच्यानंतर बी फॉर बोलायचंय, अल्फिसोल बोलायचंय माझ्या मागे. ए फॉर अल्फिसोल सगळ्यांनी बोलायचंय. ए फॉर अल्फिसोल, व्ही फॉर वर्टिसोल. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे मला, प्रॅक्टिकल आहे, सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. व्ही फॉर अगेन. ए फॉर एरिडीझोल, जी फॉर जेलियोसोल, अगेन. ए फॉर अँडीसोल. ओके. ए फॉर अँडीसोल, त्याच्यानंतर एम फॉर मॉलिसोल, एम फॉर मॉलिसोल. I for inceptisol, I for inceptisol, H for histosol, H for histosol. Next, O for oxazole. Okay. Next, U for altisol. U for altisol. Yes, U for मला ऐकू नाही आलं. टोटल 89 पार्टिसिपंट आहेत, नाही 82, आणि आवाज मला फक्त किती जणांचा येतो? 10 जणांचाच आवाज येतोय. बाकीचे काय झोपलेत काय? बाकीचे काय झोपलेले आहेत का? स्पोडोसोल, येस फॉर एंटीसोल. ओके. सो सगळ्यांनी पुन्हा एकदा मला काय करायच्यात, ह्या 12 ऑर्डर्स मला सांगायच्या आहेत, आणि मला बऱ्यापैकी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. सगळ्यांनी हे करायचं, अनम्यूट व्हायचंय आणि बोलायचंय. ए फॉर अँटीसोल. हा. नेक्स्ट मी बोलते, एल्युब्रेट करायचं तुम्ही. ओके. परत एकदा. ए फॉर सुरू करायची. ए फॉर ओके. बी फॉर अगेन. ए फॉर अल्फिसोल घ्या. ओके. अल्फिसोल. त्याच्यानंतर जी फॉर त्याच्यानंतर ए अगेन. ए फॉर एरिडीसोल. ओके. एम फॉर I for
Insecticide. Insectisol. H for Histosol. O for Oxisol. oxisol. U for Uridisol. altisol. Altisol. Okay, altisol. त्याच्यानंतर S for podosol. Okay, and E for entisol. Good. So अशा 12 ऑर्डर तुम्हाला काय करायचे, स्टडी करायचे आणि टोटल आपल्याकडं ह्याच्यामधल्या ज्या ऑर्डर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडतात त्या कोणत्या कोणत्या त्या बघूया. ठीक आहे. पहिली आहे एंटीसोल. ओके, एन्सिप्टिसोल, वर्टिसोल. त्याच्यानंतर आपल्याकडं आणखीन कुठली सापडते, अल्फिसोल. ओके, त्याच्यानंतर आणखीन कोणती सापडते आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये, अल्फिसोल, ऑक्सिझोल एक आहे. ओके, आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऐका कोणत्या कोणत्या सॉइल सापडतात. पहिली आहे एंटीसोल, म्हणजे पहिली अशी काही सिक्वेन्स नाही पण टोटल ऑर्डर मधल्या आपल्याकडे सापडणाऱ्या, महाराष्ट्रामध्ये सापडणाऱ्या बघा, एंटीसोल, इन्सेप्टिसोल, वर्टिसोल. ओके, त्याच्यानंतर अल्फिसोल आणि ऑक्सिझोल. ओके, बऱ्यापैकी ह्या ऑर्डर्स आपल्याकडे सापडतात. आणि इन्सेप्टिसोल जी आहे, इन्सेप्टिसोल ती मेजर ऑर्डर आहे. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये जर कोणती सॉइल सापडत असेल तर इन्सेप्टिसोल सॉइल सापडते बऱ्यापैकी. ओके, डॉमिनंट सॉइल आहे, डॉमिनंट ऑर्डर आपल्याकडे ती सापडते. म्हणजेच काय, इट्स नथिंग बट अ ब्लॅक सॉइल. इन्सेप्टिसोल मध्ये ब्लॅक सॉइल, वर्टिसोल मध्ये पण ब्लॅक सॉइल आहे, पण काही स्टेजेस मध्ये ती डेव्हलप झालेली असते, काही स्टेजेस मध्ये डेव्हलप झालेली नाही. आता यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तुम्हाला काय करते मी पीपीटी सेंड करते. ओके, त्याच्यामध्ये काय केलेले त्या पीपीटी मध्ये प्रोफाईल्स तुम्हाला दिसतील. त्या प्रोफाईलचा रंग बघायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते ते बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक्स काय केलेले आहे थोडस बघायचंय. आणि नेक्स्ट लेक्चर समजावून सांगते आणि त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं एवढंच मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस 12 ऑर्डर्स? Yes, ma'am. सगळ्यांना आता ह्या 12 ऑर्डर्स लक्षातच ठेवायच्या आहेत आणि यांचा स्टडी करायचा आहे. ओके, हिअर वी कम्प्लीट, म्हणजे मी कम्प्लीट म्हणणार नाही कारण का आपल्याला अजून प्रोफाईल्सचा डिटेल्स मध्ये अभ्यास बघायचा आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या ऑर्डर्स काय करूया थोडस एलिब्रेट. आता नेक्स्ट लेक्चर आपलं जे असणार आहे ते शुक्रवारी असणार आहे. ठीक आहे, तर ह्या प्रोफाईलचा अभ्यास करायचा आहे. आणि कोणाला चेस्टनट, सेरिस्ड्रोम ह्या जर बघायच्या असतील तर तुम्ही थोडस गुगल वरती सर्च करा. ऑफकोर्स आय विल सेंड यू. ओके, मी म्हणजे अजून सर्च केलेलं नाहीये पण ह्या आपल्याला प्रॉपर्टीज साठी आम्ही त्यांचा स्टडी केलेला आहे. सो थोडस बघायचं की कोणाला प्रोफाईल सापडतीये का, किंवा त्या चेस्टनटला आपण वेगळा शब्द काही आहे का, हे सुद्धा त्याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला थोडस बाबा इंटरेस्ट असेल तर बघायचं, अदरवाईज सोडून द्या कारण का तुम्हाला तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ला महत्वाचा नाहीये. ठीक आहे. आणि आता सध्या तुम्हाला 12 ऑर्डर्सचाच अभ्यास करायचा आहे. क्लासिफिकेशन मध्ये थोडस जी डोकोसेफ जेनेटिक सिस्टीम आहे तीच तुम्हाला महत्वाची असणार आहे. ओके, हॅव यू अंडरस्टूड? ओके, टुडे आय एम वेटिंग हिअर. आय एम स्टॉपिंग माय लेक्चर हिअर ओनली. याच्या पुढे जर गेले तर ते डोक्यावरून जाईल तुमच्या. ठीक आहे, सो आय विल स्टॉप हिअर. थँक्यू क्लास. कोणाला काही अडचण? ऑफकोर्स सॉइल म्हणल्यानंतर खूप डिफिकल्ट आहे असं तसं काही नाही. थोडस वाचा, थोडस बघा. तुमच्याकडे नोट्स आहेत, नोट्सचा वापर करा. ऑफकोर्स तुमच्या गुगल हा मदतीला आहे सध्या तरी. आणि इतर वेळेस जर असतात तर मग थोडस मी बुक वाचायला सांगितलं असतं. आपल्या लॅबमध्ये एक फंडामेंटल बुक आहे ज्याच्यामध्ये खूप सारे पिक्स आहेत, खूप सारे इमेजेस आहेत.
ऍटलिस्ट ते जरी इमेजेस तुमच्या डोळ्याखालून गेले असते, ऍटलिस्ट तरी तुम्हाला तो समजला असता. ठीक आहे. सो शुड आय स्टॉप हिअर? Yes, ma'am. फर्स्ट सेमचं मॅन्युअल लिहायचंय तुम्हाला. ओके, मी देते. मला ते स्कॅन करावं लागणार आहे कॉपी. माझ्याकडे स्कॅन कॉपी असेल कदाचित. ओके, आय विल सी अँड आय विल सेंड यू. तुमची एक्झाम अजून 2 आठवड्यावरती येऊ शकते असं आहे. फक्त आपलं एकच प्रॅक्टिकल राहिले, ते म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, डिटर्मिनेशन ऑफ ऑर्गॅनिक कार्बन. एवढंच प्रॅक्टिकल आपलं त्याच्यामध्ये राहिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये समजलंय का काही? म्हणजे याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ते क्वेश्चन्स मला आता व्हॉट्सअप वरती सेंड करा. ठीक आहे. शुड आय स्टॉप हिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, थँक्यू क्लास. Thank you, थँक्यू ma'am. क्लास. Ma'am. Thank you, ma'am.